काय झालंय काय तुला इंद्रा? काय नाही. नाही हल्ली मी तुझ्याकडे बघतोय, तू लक्ष नसतं कशात, ना घरात ना कामात. काय झालंय काय तुला? तू ना मला जरा बदलल्यासारखा वाटतोयस. हे मग मला मान्य आहे की तुला फॅक्टरीचं थोडं टेन्शन आहे, तनिषाचे पैसे फेडायचे आहे, कामगारांचा पगार भागवायचा आहे, फॅक्टरीचं मेंटेनन्स आहे, हे सगळं सगळं मान्य आहे मला. पण यापुढे जाऊन तुझं वैयक्तिक आयुष्य आहे ना, बायको आहे तुला. ज्या चुका मी केल्या तर तू करू नकोस. तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे, बायकोकडे लक्ष दे. मला काय वाटतं माहितीये का, मला ना आय थिंक माझा फोन वाजतोय, मी येतो ना लगेच. काहीतरी बिघडलं याचं. असो, नाही राहू दे, तू नको, तू बस बाई, मी बघते त्यापेक्षा. आले मी. आई काय रे? चहा चहा दे ना बनवून, मला प्यायची इच्छा झाली. चहा हवाय? हो. बरं, बाहेर फक्त कसला आवाज येतोय पाहते आणि लगेच बनवते. ते मी बघतो, मी आहे ना, मी बघतो. तू काय बरेच दिवस झाले मी तुझ्या हातचा चहा नाही प्यायलाय. मला खूप आठवण येते त्या चहाची. बाहेर पाऊस पण पडतोय म्हणून अचानक इच्छा झाली. लगेच बनवते. थँक्यू आई, थँक्यू. इंद्रा भाऊजी, वहिनी, काय करताय? काय जाळताय तुम्ही? शर्ट शर्ट का जाळताय? नाही म्हणजे तुम्हाला नको असेल तर एखाद्या गरीबाला द्या ना. थंडी वाऱ्यापासून त्याचंच रक्षण होईल आणि तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देईल तो. पण काय झालंय काय या शर्टला? चांगला तर आहे की, मग का जाळताय? आवडलं नाहीये का तुम्हाला? वहिनी, बरोबर म्हणताय उर्मिला वहिनी. नाईस आयडिया उर्मिला वहिनी. हा गरिबांनाच दिला पाहिजे शर्ट, जाळायला नको. हो ना इंद्रा? हो हो, चांगली आयडिया आहे. आपण देऊया कोणाला तरी. अहो, कोणाला तरी कशाला? वस्तीतली गरजू मुलं माहिती आहेत की मला, त्यांना देऊया आपण. हा, द्या तशा. अगं, ओळखीच्या गरजूंना असे वापरलेले कपडे कशाला द्यायचे? नवीन कपडे देऊया ना आपण. बरं नाही दिसत ते. इंद्रा, ठीक आहे. चला जाऊया. काय गरज होती त्या उर्मिला वहिनींना नको तिथे नाक गुपसायची? आतापर्यंत सगळे पुरावे नष्ट झाले असते. नेहमी मध्ये नाक गुपसायचं असतं त्यांना. इंद्रा, चिडचिड करू नकोस. इन्स्टेड थँक गॉड की आपण पकडलो गेलो नाही. आपलं सत्य जर सगळ्यांसमोर आलं असतं तर काय झालं असतं यू कॅन्ट इवन इमॅजिन. अरे उर्मिला वहिनींच्या हातात होता तो शर्ट.
त्यांनी जर बघितलं असतं ना तर वाट लागली असती आपली. त्यामुळे प्लीज चिडचिड करू नको. इन्स्टेड फील ब्लेस्ड की आपण पकडलो गेलो नाही. ओके? अरे काय चिडचिड करू नको तनिषा. आत्तापर्यंत सगळे पुरावे नष्ट व्हायला हवे. हे बघ, त्या वस्तू जोपर्यंत या घरात आहेत ना तोपर्यंत आपल्यावर टांगती तलवार असणार आहे. आणि मला नको आहे ते. ऐक ना, ऐक. आता सगळे पुरावे माझ्या रूममध्ये आहेत की नाही, मी सोडले तर इथं कुणीही येत नाही. सगळं सेफ आहे इथे. मी ते सगळे पुरावे ना व्यवस्थित लपवून ठेवते. ओके? नाही 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 तनिषा, त्या उर्मिला बहिणींपासून सावध राहायला पाहिजे. जेव्हापासून ते त्यांच्या घरी जाऊन आले आहेत ना जरा अतिच करायला लागलेत. फक्त उर्मिला बहिणी नाही, घरातल्या कुठल्याही मेंबरला हे पुरावे दिसणार नाहीत असं काहीतरी कर प्लीज. ओके ओके, यू डोंट वरी. मी बघते. हां, रिलॅक्स. बिचारा इंद्रा, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी ती रात्र आणि त्या रात्री तयार झालेले हे खोटे एव्हिडन्सेस तुला तोवर मिटवू देणार नाही जोवर तू माझा होत नाहीस. आज इंद्रजीत चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. अजून तयार झाले नाहीयेत म्हणजे ऑफिसलाही जात नाहीयेत. वातावरणही छान आहे. आज प्लॅन बनवायला काही हरकत नाही. इंद्रजित, मी काय म्हणत, बोल ना. अहो तुम्ही तयार झालाय तर ऑफिसला चाललाय? हो अगं, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला ती अटेंड करावीच लागेल. पण आता एवढ्या वेळ तुम्ही तयार झाला नव्हता तर मला असं वाटलं की नाही जाणार. तर मी असं म्हणत होते की पण मी आता रेडी झालोय ना, म्हणजे मला जायचंय ऑफिसला. अहो पण मला लेट होतंय, मी निघतो. ओके, बाय. कांद्यापेक्षा इंद्रा चांगला झोंबलेला दिसतोय हिला. वेल डन तनिषा, तुझे प्लॅन वर्क होत आता. बिचारी राणी राणी, आय एम सो सॉरी. बट यू नो व्हॉट, मला तुझी अजिबात दया येत नाहीये. उलट ही तर सुरुवात आहे. अजून खूप काही होणार आहे तुझ्या आयुष्यात. बी रेडी फॉर दॅट. राणी, राणी काय झालं? आर यू ओके? रडतीयस का? नाही नाही, ते कांदा चिरते ना म्हणून पाणी आलं जरा डोळ्यात.